Good morning to all students. In the last lecture, we have seen Ostwald's dilution law. The Ostwald's dilution law in case of weak electrolyte means that is for weak acids and weak bases. This Ostwald's dilution law, I told you, that gives the relationship between alpha, Ka or Kb and C. That equation should be alpha is equals to root Ka upon C किंवा alpha is equals to root Kb upon C. हा जो ओस्वाल्ड्स डायल्यूशन लॉ होता तो आपण मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये त्याचं डेरिव्हेशन डिटेल मध्ये अभ्यासलंय. शिवाय त्या ओस्वाल्ड्स डायल्यूशन लॉ वरती प्रॉब्लेम्स आहेत पहा. कॅल्क्युलेट द डिग्री ऑफ डिसोसिएशन असेल, कॅल्क्युलेट डिसोसिएशन कॉन्स्टंट असेल, या ज्या न्यूमरिकल्स त्याच्यावरती आहेत ते न्यूमरिकल्स या टॉपिकच्या थेरीच्या बेस नंतर सगळी थेरी आपण कव्हर केल्यानंतर आपण न्यूमरिकल साठी आपण सेपरेट वेळ देणार आहोत. सगळ्या टाइपचे या टॉपिकवरचे एक्झाम्पल्स आपण शेवटी घेणार आहोत. आणि त्यामुळं याच्यानंतरचा जो भाग आहे तो मी थेरॉटिकल पार्ट सुरू करतोय आणि सगळा थेरॉटिकल पार्ट संपला की आपण त्याच्या न्यूमरिकल्स कडे सगळ्या पद्धतीचे न्यूमरिकल्स आपण शेवटी घेणार आहोत. हेही नीट लक्षात ठेवा. मग यानंतर आपल्याला पुढची जी टर्म आपल्याला अभ्यासायची आहे ती म्हणजेच दॅट इज ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. दॅट इज ऑटो आयोनायझेशन ऑफ द वॉटर. ॲज वी नो, pure water dissociates to very small extent. हे नीट लक्षात ठेवा. Pure water dissociates to very small extent, and that's ionization of that pure water should be as like this one. That is ionization of that pure water. Ionization of pure water. That pure water ionizes as, that is H2O plus auto ionization म्हणतो आपण, plus that is one molecule of H2O and it gives rise to, याचं जे डिसोसिएशन आहे वॉटर मॉलिक्युल्स मध्ये याचं ऑटो आयोनायझेशन कसं होतं. There is the formation of H3O plus ion, hydronium ion plus that is hydroxyl ion, OH minus ion. This pure water dissociates as into that is H3O plus hydronium ion in the aqueous medium, OH minus ions that is also in that aqueous medium one. Be remember the equilibrium constant for this equilibrium one. याच्यासाठीचा जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट दॅट इज के इज इक्वल्स टू इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर दिस इक्विलिब्रियम दॅट इज के इज इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयॉन म्हणजेच H3O प्लस आयॉन इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयॉन डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O. H2O चे इथं दोन मॉलिक्युल्स आहेत आणि म्हणून मी असं म्हणतो दॅट इज रेज टू 2, कारण इथं H2O चे दोन मॉलिक्युल्स आहेत आणि म्हणून हा जो डिसोसिएशन इक्विलिब्रियम आहे दॅट इज डिसोसिएशन इक्विलिब्रियम म्हणजेच दॅट इज K इज द डिसोसिएशन कॉन्स्टंट. K इज इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयॉन इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयॉन divided by concentration of H2O raised to 2. Be remember, call this equation 1. याला आपण इक्वेशन 1 असं म्हणूया. मग हा जो concentration of H2O raised to 2 into K हा इकडे आपण लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करूया. लेफ्ट हँड साइडला शिफ्ट केल्यानंतर तो मल्टिप्लाय होईल आणि म्हणून K into concentration of H2O raised to 2 is equals to concentration of H3O plus hydronium ion into concentration of OH minus ion.
काय केलं आपण, हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O लेफ्ट हँड साइडला शिफ्ट केला, तो मल्टिप्लाय होईल K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O रेज टू 2 इंटू that is equals to concentration of hydronium ion into concentration of that is nothing but H2O. Just I told you the majority of H2O molecules in case of this solution, that is majority of H2O molecules are undissociated. At the beginning I told you pure water dissociates to very small extent. प्युअर वॉटरचं डिसोसिएशन अतिशय कमी होत असतं आणि म्हणूनच लक्षात घ्या प्युअर वॉटर इज द बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. प्युअर वॉटर इज बॅड कंडक्टर और पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओल्ड बऱ्याच मला वाटतं एकदा बोर्ड एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे पहा. प्युअर वॉटर इज बॅड कंडक्टर और पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, एक्सप्लेन. प्रश्न कसा विचारला होता एकदा, प्युअर वॉटर इज बॅड कंडक्टर और पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, एक्सप्लेन. तर आपल्याला काय सांगावं लागेल, प्युअर वॉटर डिसोसिएट्स टू very स्मॉल एक्सटेंट अँड दॅट्स वाय देयर इज द फॉर्मेशन ऑफ मिनिमम नंबर ऑफ आयॉन्स अँड वी नो दॅट the number of ions is directly proportional to conductance of electricity, and that's why pure water is poor or bad conductor of electricity. And now in this equation this H2O dissociates to very small extent, and therefore quantity of undissociated molecule of H2O is constant. That is, this concentration of H2O, that is undissociated molecule, that is the constant, and that constant is nothing but K dash. आणि म्हणून मी इथं असं म्हणतो that is undissociated molecules of H2O, undissociated molecules of H2O is constant. हे कॉन्स्टंट आहे आणि तो जो कॉन्स्टंट आहे वी कॅन से दॅट कॉन्स्टंट इज नथिंग बट K डॅश असं आपण त्याला म्हणूया. आणि म्हणून या इक्वेशन मध्ये मी असं लिहितो therefore K इंटू आता H2O याचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट आहे आणि ते आपण K डॅश लिहितोय. दॅट इज K इंटू K डॅश. K इंटू K डॅश is equals to concentration of H3O plus hydronium ion into concentration of hydroxyl ions, OH minus ions. We remember. Now here K into K dash. आता हे लक्षात घ्या because that is K into K dash is nothing but KW. That is nothing but KW. And what is here KW? त्यामुळे हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन कसं होईल, KW बरोबर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आयॉन इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयॉन. बी रिमेंबर हियर KW इज नथिंग बट आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. KW काय आहे इथं, KW इज नथिंग बट आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. हा आयोनिक प्रॉडक्ट आहे कुणाचा, आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर. मग आपल्याला असंही विचारतील डिफाइन आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर. आता आयोनिक प्रॉडक्टची डेफिनेशन जी आहे त्याच्यापूर्वी हे एक स्टेटमेंट तुम्हाला सांगतो, द व्हॅल्यू ऑफ KW डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. KW ची जी व्हॅल्यू आहे ती KW ची व्हॅल्यू ही टेम्परेचर वरती अवलंबून असते. अँड बी रिमेंबर at 298 Kelvin, we remember at 298 Kelvin the value of KW is at, we can say at 298 Kelvin, at 298 Kelvin the value of KW is equals to 1 into 10 raised to minus 14. We remember the value of KW is nothing but 1 into 10 raised to minus 41. Be remember
in this dissociation of the pure water, the concentration of hydronium ion is equals to, that is the concentration of OH minus ion. प्युअर वॉटरचं जर डिसोसिएशन, या डिसोसिएशन मध्ये जेवढं हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे तेवढंच OH मायनस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन असतं. आणि या दोघाचा प्रॉडक्ट किती आहे? दॅट इज 1 × 10⁻⁻14. याचाच अर्थ कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम, किंवा त्यालाच आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ सुद्धा म्हणू शकतो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन, त्या दोघांचा प्रॉडक्ट 1 × 10⁻14 आहे. म्हणजे एकाचं कॉन्सन्ट्रेशन मीन्स that is the concentration of H3O+ is equals to concentration of OH minus ion, and that is equals to 1 × 10⁻⁻7. लक्षात घ्या, या दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन सारखंच आहे इथं. म्हणजेच एकाचं कॉन्सन्ट्रेशन किती असलं पाहिजे? 1 × 10⁻⁷ एकाचं, आणि दुसऱ्याचं देखील 1 × 10⁻⁷. म्हणजेच थोडक्यामध्ये 1 × 10⁻⁷ इंटू 1 × 10⁻⁷. म्हणजेच ह्या दोघांचं मग 1 × 10⁻14 असं हे व्हॅल्यू ऑफ Kw at 298 केल्विन. म्हणजेच 1 × 10⁻7 इंटू 1 × 10⁻7. आणि अशा पद्धतीनं the value of Kw means ionic product of water that comes to 1 × 10⁻14 at 298 Kelvin. We remember these values of Kw means ionic product of water that should be increases with increase in temperature. Temperature जसं वाढेल तशा Kw च्या व्हॅल्यू ह्या वाढत जातात. The value of Kw means that is ionic product of water. This ionic product of water means Kw is defined as the product of molar concentration of ions in pure water is constant at given temperature. Be remember, ionic product of water Kw याची डेफिनेशन आपण या इक्वेशन वरून सांगू शकतो. काय असेल? Kw म्हणजेच ionic product of water is defined as the product of molar concentration of hydronium and OH minus ions in pure water is constant at given temperature. This is nothing but ionic product of water, or we can say this is nothing but auto ionization of the water one. And in this way, this point, that is auto ionization of water, or we can say ionic product of water, is over. परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो, explain the ionic product of water. Explain the term ionic product of water. आणि हे जे इक्वेशन आहे Kw is equals to concentration of hydronium ion into concentration of OH minus ion. हे इक्वेशन आपल्याला पुढे उपयोगी पडणार आहे. कुठे उपयोगी पडणार आहे? तर सोल्युशनचा pH आणि pOH, सोल्युशनचा pH आणि pOH याचा स्टडी करण्यासाठी त्या pH आणि pOH ची रिलेशनशिप ज्यावेळेला आपण पाहणार आहोत, तर तेव्हा आपल्याला हे इक्वेशन तिथं यूज करावं लागणार आहे. लक्षात घ्या. आणि मग हे अशा पद्धतीने आपण हा ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर हा पॉइंट आपण इथं संपवतो. लक्षात घ्या. याच्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे आणि पुढे आपल्याला पाहायचं आहे व्हॉट इज द pH अँड pOH ऑफ द सोल्युशन्स. व्हॉट इज द pH अँड pOH ऑफ द सोल्युशन्स. आपल्याला pH आणि pOH, सोल्युशनचा pH आणि pOH कशाला म्हणायचं? pH अँड pOH. हे पहा, इथं P कॅपिटल आहे, H सुद्धा कॅपिटल आहे, पण तो H आपण डोक्यावरती लिहितोय Pच्या pH, आणि इथं डोक्यावरती OH. O आणि H हे दोन्ही लेटर्स कॅपिटलच आहेत, पण ते आपण डोक्यावरती लिहितोय. दॅट इज pH अँड pOH.
आता या पीएच आणि पीओएच चा अर्थ काय, तर अगोदर याचं मीनिंग पहा. पी पी स्टँड्स फॉर, दॅट इज नथिंग बट पोटेन्स. पी स्टँड्स फॉर पोटेन्स. पोटेन्स याचा अर्थ स्ट्रेंथ. कुणाची स्ट्रेंथ? स्ट्रेंथ ऑफ हायड्रोजन म्हणजेच H प्लस आयॉन्स, आणि इकडं स्ट्रेंथ ऑफ OH म्हणजेच हायड्रॉक्सिल आयॉन्स. म्हणजे थोडक्यामध्ये स्ट्रेंथ ऑफ H प्लस आयॉन्स अँड द स्ट्रेंथ ऑफ OH मायनस आयॉन्स. हे आपल्याला त्या पीएच आणि पीओएच चा हा मीनिंग आपल्याला अगोदर समजला पाहिजे. तर पुन्हा आपण जाऊया या पीएच च्या डेफिनेशन कडे. व्हॉट इज मीन बाय पीएच? परीक्षेला डेफिनेशन सुद्धा विचारतात. डिफाइन पीएच. मग पीएच ची डेफिनेशन काय असेल? पीएच इज निगेटिव्ह लॉगॅरिथम. पीएच इज निगेटिव्ह लॉगॅरिथम 2 base 10 of the molar concentration of H plus ions. लक्षात घ्या, pH is negative logarithm. हा निगेटिव्ह लॉगॅरिथम आहे. that is negative logarithm 2 base 10 of the molar concentration of H plus ions, that is nothing but pH. त्याला आपण pH असं म्हणतो. ही pH ची डेफिनेशन असेल. मग या डेफिनेशन नुसार that is expressed mathematically. मग मॅथमॅटिकली याचं इक्वेशन कसं लिहिणार आपण? तर pH बरोबर, that is pH is equals to minus log base 10 concentration of H plus ions. pH ची डेफिनेशन आपण इथं पाहिली आणि त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन कसं असेल? pH is equals to minus log base 10 of the molar concentration of H plus ion. हेच H plus ion should be considered as a hydronium ion, आणि म्हणून हे इक्वेशन मी असंही लिहू शकतो. pH is equals to minus log base 10 molar concentration of hydronium म्हणजेच H3O plus ion. This is nothing but pH. याला आपण pH असं म्हणतो. Similarly, what is nothing but POH? आता POH म्हणजेच काय? POH similar to that one. POH is negative logarithm. Again, it is negative logarithm 2 base 10 of molar concentration of OH minus ions म्हणजेच हायड्रॉक्सिल आयॉन्स. OH minus ions, that is nothing but POH. मग मॅथमॅटिकली हा जो POH आहे that should be expressed as POH is equals to minus log base 10 molar concentration of OH minus ions. This is nothing but POH. मग अशा पद्धतीनं हे POH आणि pH याच्या डेफिनेशन्स आपण इथं पाहिला आणि त्याचं मॅथमॅटिकल रिलेशन जे आहे ते आपण इथं pH आणि POH हे पाहिलं. आता परीक्षेमध्ये नेमका प्रश्न कशावरती असतो पहा? डिराइव्ह द रिलेशनशिप बिटवीन pH अँड POH. या pH आणि POH मधली रिलेशनशिप प्रूव्ह करा असा प्रश्न 2 मार्काला बऱ्याचदा विचारतात. डिराइव्ह द रिलेशनशिप बिटवीन pH अँड POH. मग ही pH आणि POH मधली रिलेशनशिप काय आहे ती आपण डिराइव्ह करायची आहे, आणि म्हणून याची रिलेशनशिप आपण कशी डिराइव्ह करायची आहे? तर ती रिलेशनशिप आहे pH प्लस POH इज इक्वल्स टू 14. हे पहा, ही रिलेशन कसं आहे याच्यामध्ये? pH प्लस POH इज इक्वल्स टू 14. हे pH आणि POH मधलं रिलेशन आहे.
आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हे कसं प्रूव्ह करायचं? परीक्षेला विचारतात प्रूव्ह दॅट. हा प्रश्न असाच असतो, प्रूव्ह दॅट pH plus POH is equals to 14. pH plus POH is equals to 14. किंवा हे इक्वेशन आणखी आपल्याला चेंज करता येईल. हे असंही चेंज करता येईल. काय? pH is equals to 14 minus POH असं सुद्धा विचारू शकतात. प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करा? pH is equals to 14 minus POH. 14 minus POH. मग हे अशा पद्धतीनं हा प्रश्न आपण कुठल्याही पद्धतीनं हे विचारू शकतात. तर आपण हे रिलेशन काय आहे ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला याच्या अगोदरचं जे इक्वेशन आपण पाहिलं होतं दॅट इज नथिंग बट आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर, त्याचा आपल्याला आधार घ्यायचा आहे. आणि म्हणून मी इथं लिहितो ॲज वी नो ionic product of water. Ionic product of water. आता ionic product of water जे आहे ते इक्वेशन आपण प्रूव्ह केलं होतं मागच्या लेक्चर मध्ये. काय इक्वेशन होतं? आपण आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटरचं जे इक्वेशन आहे ते प्रूव्ह केलेलं इक्वेशन काय होतं? दॅट इज KW इज इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ hydronium ion H3O plus ion into concentration of OH minus ion. हे इक्वेशन आपण प्रूव्ह केलेलं आहे. दॅट इज आयोनिक प्रॉडक्ट KW बरोबर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O plus into concentration of OH minus ion. पण आपल्याला हेही माहिती आहे ऍट 298 केल्विन, ऍट 298 केल्विन या टेम्परेचरला दी KW ची जी व्हॅल्यू आहे KW इज इक्वल्स टू आपण काय पाहिलं होतं 1 into 10 raised to minus 14. 1 into 10 raised to minus 14. आणि म्हणून हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन मी असंही लिहू शकतो. हे पहा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयॉन H3O plus ion into concentration of OH minus ion is equals to KW. आणि ह्या KW ची व्हॅल्यू आपण किती 298 केल्विनला किती आहे 1 into 10 raised to minus 14 एवढी व्हॅल्यू आहे. मग आता आपल्याला काय करायचं? हे इक्वेशन आपल्याला मिळालं. कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम into concentration of OH minus ion is equal to KW means 1 into 10 raised to minus 14. आता आपल्याला काय करायचंय? This is the left hand side and this is the right hand side. That is taking the logarithm of both the sides. आपल्याला दोन्ही बाजूचे लॉग घ्यायचे. Taking the logarithm of both the sides. Logarithm of both sides. दोन्ही बाजूचे आपण लॉग घेऊया. काय होईल याचा लॉग घेतला मी. दॅट इज लॉग ऑफ बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयॉन. आता इथं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे लॉगची बेरीज होणार. प्लस दॅट इज लॉग ऑफ बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयॉन इज इक्वल्स टू. आता इज इक्वल्स टू KW ची व्हॅल्यू ही आहे 1 into 10 raised to minus 14. याचाच अर्थ हे 10 raised to minus 14 चा आपल्याला लॉग घ्यायचा आहे. आणि तो कसा असेल मग -14 log 10. रिमेंबर -14 log 10 म्हणजे 10 raised to minus 14 चा लॉग आपण काय लिहितोय -14 log 10. हे अशा पद्धतीनं आपण काय केलं? ह्या दोन्ही बाजूचे लॉग घेतलेले. मग ह्या दोन्ही बाजूचे लॉग घेतल्यानंतर आपल्याला पुढच्या स्टेपला काय करायचंय? रिव्हर्स द साइन्स ऑफ बोथ द साइड्स. आता हा जो लॉग आहे याला प्लस साइन आहे. प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम. हा सुद्धा प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयॉन. आणि हे -14 log 10. log 10 चा लॉग 1 असतो म्हणजे हे -14 फक्त येणार आहे. लक्षात घ्या.
मग याच्यामध्ये आपण या दोन्ही साइडचे मी साइन्स काय करतो, रिव्हर्स करतो, किंवा असंही म्हटलं जातं मल्टिप्लाय बाय बोथ दी साइड्स टू -1. दोन्ही बाजूला -1 नी मल्टिप्लाय करा किंवा साइन रिव्हर्स करा. अर्थ तोच असेल, दॅट इज मल्टिप्लाय असं म्हणतो मी, मल्टिप्लाय बाय -1 टू बोथ साइड्स. दोन्ही बाजूला आपल्याला -1 नी मल्टिप्लाय करा किंवा साइन चेंज करा, अर्थ तो एकच असेल. मग याचं प्लस लॉगचं मी मायनस लॉग लिहितो, दॅट इज मायनस लॉग बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन. हे प्लस साइन मी आहे असंच लिहितो. आणि मग याही इथंही लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन आहे, ते सुद्धा कसं आहे ते मी कर्ली ब्रॅकेट मध्ये घेतो, तेही निगेटिव्ह होईल. मायनस लॉग बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन. हे पहा, ऍक्च्युली हा जो लॉग आहे याचं मी निगेटिव्ह साइन रिव्हर्स साइन केलं. हा पॉझिटिव्ह म्हणजे लॉगची बेरीज होत असते म्हणून तो पॉझिटिव्ह एज इट इज, आणि हेही लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन हेही निगेटिव्ह झालं. मायनस लॉग बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन इज इक्वल्स टू, आता हे -14 आहे, -14चं काय होईल, +14 होणार, दॅट इज +14. लक्षात घ्या, -14चं काय होईल, +14 होईल. मग आता पुढच्या स्टेपला, as we know the definitions of pH and POH, as we know definitions of pH and POH. pH आणि POH च्या डेफिनेशन्स चे आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स आताच पाहिले होते. काय होतं, pH बरोबर मायनस लॉग बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस किंवा H प्लस व्हॉट एव्हर हायड्रोनियम आयन, आणि POH बरोबर काय होतं, मायनस लॉग बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन. आणि पहा हे इक्वेशन कंपेअर करा. हे जे इक्वेशन आहे मायनस लॉग बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन म्हणजेच काय हो, दिस इज नथिंग बट pH. हा pH आहे. आणि हे जे इक्वेशन आहे मायनस लॉग बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन म्हणजे हे काय आहे, हे POH आहे. म्हणजेच थोडक्यामध्ये pH प्लस POH बरोबर काय येणार, 14 येणार. अँड हेन्स वी कॅन से pH प्लस POH is equals to 14 and hence this equation is proven. अशा पद्धतीने आपल्याला हेच सांगितलं होतं प्रूव्ह करण्यासाठी pH plus POH is equals to 14. रिमेंबर, हे अशा पद्धतीनं आपण pH आणि POH मधलं रिलेशन हे प्रूव्ह केलं. परीक्षेला 2 मार्कासाठी याच्यावरती प्रश्न विचारला जातो. डिराइव्ह द रिलेशनशिप बिटवीन pH and POH. तर अशा पद्धतीने आपल्याला हे रिलेशन आपण प्रूव्ह केलेलं आहे. मग याच्यामध्ये पहा काय केलं आपण, pH आणि POH मधले जे रिलेशन आहे pH प्लस POH इज इक्वल्स टू 14, हे प्रूव्ह करण्यासाठी आपण कुणाचा आधार घेतलाय, वी हॅव कन्सिडर दॅट इज द आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर, की जे आपण मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये पाहिलं होतं. ते आयोनिक प्रॉडक्ट ऑफ द वॉटर काय होतं, इक्वेशन KW is equals to concentration of hydronium ion into concentration of OH minus ion. आणि मग at 298 Kelvin the value of KW किती येते, KW ची व्हॅल्यू आहे 1 × 10⁻⁻14. तर आपण तेच इक्वेशन लिहिलं, that is concentration of hydronium into concentration of OH minus ion is equals to KW, आणि KW ची व्हॅल्यू मी लिहिली आहे 1 × 10⁻⁻14. हे जे इक्वेशन आपल्याला मिळालं, या इक्वेशनचा ही लेफ्ट हँड साइड आहे आणि ही राईट हँड साइड आहे. मी काय केलं, टेकिंग दी लॉगॅरिथम ऑफ बोथ दी साइड्स, दोन्ही साइड्सचे मी लॉगॅरिथम घेतले, म्हणून
लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयॉन प्लस, कारण याच्यामध्ये यांचा प्रॉडक्ट आहे म्हणजे लॉगची बेरीज होईल आणि म्हणून प्लस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयॉन इज इक्वल्स टू, आता 10⁻⁻14 चा मी लॉग घेतोय, एकचा लॉग घ्यायची गरज नाहीच आहे आपल्याला, कारण 10⁻⁻14 चा लॉग किती येतो, -14 log 10, -14 log 10. आता हे जे इक्वेशन आहे, मी या इक्वेशनला पुन्हा काय करतोय, मल्टिप्लाय बाय -1 टू बोथ साइड्स, दोन्ही बाजूला, लेफ्ट हँड साइडला आणि राईट हँड साइडला सुद्धा -1 न मल्टिप्लाय करतोय, किंवा मी असं म्हणतो की याच्यामध्ये आपण रिव्हर्स दी साइन्स करूया. -1 नी मल्टिप्लाय केलं काय आणि साइन रिव्हर्स केलं काय, दोन्ही सेम, आणि म्हणून आपण इथं काय होईल, मायनस लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयॉन प्लस, आणि पुन्हा हे देखील मायनस लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्सिल आयॉन्स इज इक्वल्स टू -14, कारण लॉग 10 म्हणजे 1 येणार आहे, लॉग 10 म्हणजेच काय, 1 येणार आहे, म्हणून 14 ला 1 न मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडणार नाही, आणि म्हणून +14. मग हे इक्वेशन आपल्याला मिळालं इथं. मग आपल्याला माहिती आहे, as we know the definitions of pH and pOH, याच्या अगोदर आपण डेफिनेशन्स पाहिलेत. pH ची डेफिनेशन काय आहे, निगेटिव्ह लॉगॅरिथम टू बेस 10 द मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयॉन, आणि pOH ची डेफिनेशन निगेटिव्ह लॉगॅरिथम टू बेस 10 मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयॉन, आणि म्हणून इथं आपल्याला या pH आणि pOH च्या डेफिनेशन वरून दिस इज द pH प्लस द pOH इज इक्वल्स टू 14, and hence this equation is proved one. किंवा असंही आपण याला पुढे एखादी स्टेप वाढवू शकतो आपण हे इक्वेशन, therefore pH is equals to, pH बरोबर काय येईल, that is 14 minus pOH, 14 minus pOH, and in this way this relationship between pH and pOH is proved. अशा पद्धतीने आपण pH आणि pOH मधली रिलेशनशिप काय केली आहे, आपण प्रूव्ह केली आहे. परीक्षेला हा देखील पॉइंट महत्वाचा आहे, याच्यावरती बोर्ड एक्झाम मध्ये बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात, त्यामुळं हा पॉइंट आपण नीट तयार करायचा, लक्षात घ्या. याच्यानंतर आता आपल्याला ऍसिडिटी, बेसिसिटी आणि न्यूट्रॅलिटी इन केस ऑफ एक्वियस सोल्युशन्स डिपेंडिंग अपॉन द pH, याच्यावरून सोल्युशन ऍसिडिक आहे की सोल्युशन बेसिक आहे की न्यूट्रल आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. म्हणजेच काय, दॅट इज द ऍसिडिटी, बेसिसिटी अँड न्यूट्रॅलिटी. रिमेंबर, दॅट इज द ऍसिडिटी, बेसिसिटी आणि न्यूट्रॅलिटी. आता याच्यामध्ये ऍसिडिटी, बेसिसिटी and neutrality, that is neutrality of the solution, तर आपल्याला ऍसिडिटी, बेसिसिटी आणि न्यूट्रॅलिटी मध्ये आपल्याला सुरुवातीला आपण मुद्दाम मी सांगतो, दॅट इज नथिंग बट न्यूट्रल सोल्युशन. न्यूट्रल सोल्युशन, आता आपल्याला that is the scientist Sorensen, he gives that is the pH scale on the basis of that is nothing but the solution of that is the pH of the solution. Be remember, in case of the pure water, that is in case of the pure water or any neutral solution, मगाशी आपण पाहिलं होतं, in case of that is the pure water, in case of pure water or that is the neutral solution, किंवा एखादं सोल्युशन जर न्यूट्रल असेल, in case of this one the concentration of hydronium ion is equals to concentration of hydroxyl म्हणजेच OH minus ion. That is
या प्युअर वॉटरमध्ये जेवढे H+ आयन्स म्हणजेच हायड्रोनियम आयन्स असतील तेवढेच OH- आयन्स असतात. म्हणजे ते सोल्युशन न्यूट्रल असतं आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण सांगितलं मग 1 × 10⁻⁷ मोलार, कॅपिटल M. 1 × 10⁻⁷ मोलार. आणि म्हणून अशा सोल्युशनचा जो pH असतो दॅट इज pH इज इक्वल्स टू -log (10) concentration of H+ किंवा concentration of H3O+ ion, and that is equal to -log (10) into 1 × 10⁻⁷. हे पहा, into 10⁻⁷ याचाच अर्थ -7 log 10. आणि म्हणून अशा सोल्युशनचा जो pH असतो that pH is equals to 7. अशा सोल्युशनचा pH म्हणजे कुठल्या सोल्युशनचा pH? या न्यूट्रल सोल्युशनचा pH जो असतो तो न्यूट्रल सोल्युशनचा pH हा 7 असतो. आणि म्हणून याच्यामध्ये दॅट इज प्युअर वॉटर याच्यामध्ये येतं आणि या प्युअर वॉटरचा सोल्युशन जो आहे या प्युअर वॉटरचा जो pH आहे सोल्युशनचा तो असतो 7. दिस इज इन केस ऑफ द न्यूट्रल सोल्युशन. हे आपण न्यूट्रल सोल्युशन साठी सांगतो. दिस इज इन केस ऑफ न्यूट्रल सोल्युशन. सेकंडली, इफ वी कॅन टेक अबाउट दॅट द ऍसिडिक सोल्युशन. जर सोल्युशन ऍसिडिक असेल, इफ दॅट द सोल्युशन इज ऍसिडिक. आता ऍसिडिक सोल्युशनचा pH जो असतो तो कसा असेल पहा. इन केस ऑफ द ऍसिडिक सोल्युशन, in case of that is the acidic solution, there is excess of, in case of acidic solution there is the excess of H3O+ ion concentration किंवा H+ ion concentration. लक्षात घ्या, ऍसिडिक सोल्युशन मध्ये कुणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं तर हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं किंवा H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. कुणापेक्षा? हायड्रॉक्सिल आयन पेक्षा. आणि म्हणून मी असं म्हणतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ म्हणजे हायड्रोनियम आयन इज ऑलवेज ग्रेटर दॅन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- आयन. Concentration of hydronium ion is always greater than the concentration of that is OH- ion. मग OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहिती आहे, that is concentration of H3O+ is greater than 1 × 10⁻⁷. लक्षात घ्या, that is हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे 10⁻⁷ पेक्षा जास्त आहे. आणि 10⁻⁷ पेक्षा म्हणजेच त्या न्यूट्रल पॉइंट पेक्षा सॉरेन्सन स्केल मध्ये जो 7 pH आहे तो सेंटरला, तिथं न्यूट्रल सोल्युशन असतं आणि त्याच्यापेक्षा हा हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे H+ आयन कॉन्सन्ट्रेशन कसं असेल? जास्त असेल. आणि म्हणून अशा केसमध्ये pH इज लेस दॅन 7. लक्षात घ्या. आणि म्हणून ऍसिडिक सोल्युशन मध्ये if concentration of hydronium ion किंवा hydrogen ion is greater than 10⁻⁷ molar, then pH should be less than 7. If pH is less than 7 of that solution, no doubt that solution should be acidic solution. ते सोल्युशन कसं असेल? ऍसिडिक असेल. याच्यानंतर जो तिसरा टाइप येतो ते म्हणजे बेसिक सोल्युशन. आता बेसिक सोल्युशनच्या बाबतीमध्ये याच्या उलटी केस असेल. इन केस ऑफ बेसिक सोल्युशन देयर इज द एक्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ कुणाचं कॉन्सन्ट्रेशन एक्सेस असेल? हायड्रॉक्सिल आयनचं कॉन्सन्ट्रेशन एक्सेस असेल. पहा, देयर इज द एक्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्सिल आयन. आणि म्हणून मी असं लिहितो कॉन्सन्ट्रेशन ऑफ hydronium ion is always less than the concentration of OH- ion. म्हणजे थोडक्यामध्ये OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे बेसिक सोल्युशन मध्ये जास्त आहे आणि ज्या वेळेला
बेसिक सोल्युशन मध्ये OH मायनसचं आयन कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. या केसमध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन, हे OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन लक्षात घ्या. कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन इज ऑलवेज ग्रेटर दॅन 10⁻⁻⁷. आणि जर OH मायनस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁷ पेक्षा जर जास्त असेल तर नक्कीच इथं pH जो आहे pH इज ग्रेटर दॅन 7. इथं pH कसा असतो 7 पेक्षा जास्त असतो इन केस ऑफ दॅट इज नथिंग बट बेसिक सोल्युशन. मग अशामध्ये या बेसिक सोल्युशनचा जो pH आहे तो pH कसा आहे, that should be greater than 7 in case of that is the basic solution. And hence we can say in this way this point of that is the pH, pOH as well as the nature of the solutions means that is the neutral solution, acidic solution and basic solution we have to completed here. आता acidic, बेसिक आणि न्यूट्रल सोल्युशन मध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट आयॉन्स जर न्यूट्रल सोल्युशन घेतलं आपण तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयॉन both are same, that is nearly equal to 10⁻⁷ and hence pH is equal to 7. मग एसिडिक सोल्युशन मध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयॉन इज ऑलवेज ग्रेटर दॅन कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्सिल आयॉन. याचाच अर्थ हायड्रोनियम आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁷ पेक्षा जास्त आहे. आणि याचाच अर्थ जर हायड्रोनियम आयॉन कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁷ पेक्षा जास्त असेल तर pH हा 7 पेक्षा कमी असणार आहे. आणि जर pH 7 पेक्षा कमी असेल त्याला आपण ऍसिडिक सोल्युशन असं म्हणतो. आपण पाहिलं दॅट इज सॉरेन्सेनचं जे स्केल आहे त्या स्केलवरती ऍसिडिक, बेसिक आणि सेंटरला न्यूट्रल हे डिव्हिजन केलेलं आहे. त्याच्यावरून आपल्याला हे ऍसिडिक सोल्युशन समजतं. मग बेसिक सोल्युशनच्या बाबतीमध्ये काय होतं, इन केस ऑफ बेसिक सोल्युशन देयर इज द एक्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयॉन. इथं OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन एक्सेस आहे आणि त्यामुळं OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन एक्सेस आहे याचा अर्थ हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे आणि म्हणून कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयॉन शुड बी ग्रेटर दॅन कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयॉन शुड बी ग्रेटर दॅन 10⁻⁷ and therefore pH is greater than 7 in case of basic solution. याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन कसं आहे हे बेसिक सोल्युशनचं pH कसा असतो याच्यामध्ये OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असल्यामुळं pH should be greater than 7 in case of the basic solution. And hence we can say the part of that is the pH and pOH we have to completed. Also on this article there are the problems. कुठले प्रॉब्लेम्स असतात, सोल्युशनचा आपल्याला pH कॅल्क्युलेट करा असं विचारलं जातं किंवा सोल्युशन मध्ये H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन, OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायला विचारलं जातं. आणि इवन CET एक्झाम मध्ये, नीट एक्झाम मध्ये अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स बऱ्याचदा विचारले गेलेले आहेत. सोल्युशनचा pH किती असेल, त्याचा pOH किती असेल, त्याच्यामध्ये H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन किती असेल, OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन किती असेल, हा सगळा जो भाग आहे याच्यावरचे न्यूमरिकल्स आपण पुन्हा काय करूया, या टॉपिकच्या एंडकडे जात असताना आपण थेरॉटिकल पार्ट संपला की आपण याच्या न्यूमरिकल्स, सगळे न्यूमरिकल्स एकत्रितरित्या आपल्याला घ्यायचे आणि ह्या pH आणि pOH वरचे न्यूमरिकल्स पुन्हा आपल्याला ओस्वाल्ड्स डायल्यूशन लॉ च्या न्यूमरिकल्स मध्ये याचं कॉम्बिनेशन सुद्धा केलं जातं. pH pOH मध्ये पुन्हा डिसोसिएशन कॉन्स्टंट सुद्धा आपल्याला विचारला जातो आणि हे दोन्ही पद्धतीचे एक्झाम्पल्स एकत्र मिक्स केले जातात आणि ते मिक्स करून आपल्याला दोन्हीच्या भागातले देखील त्याच्यातले पॉइंट्स विचारले जातात. त्यामुळं आपण काय करूया, पुढच्या वेळेला आता आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण सॉल्टचं हायड्रोलिसिस कशाला म्हणायचं आणि ऑन द बेसिस ऑफ
hydrolysis of the salt, what is the classification of the salt on that basis of hydrolysis, that point we are going to see in the next video lecture. So we will stop here. Thank you to all of you.